खरं म्हणजे काश्मीरमधील 370 कलम हटवलं गेल्यानंतर काश्मीरमध्ये संपूर्ण देशभरातून मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक हे गरमीच्या दिवसामध्ये काश्मीरला सहकुटुंब सहपरिवार त्या ठिकाणी जात होते आणि पर्यटक दिवसेंदिवस तिथे पर्यटकाची संख्या वाढली होती. पण गेल्या 22 तारखेला पाकिस्तानी अतिरेक्यांनी जे त्या ठिकाणी निवडून हिंदूंवर त्या ठिकाणी गोळीबार केला, जवळपास 26 लोकांचे मृत्यू त्या ठिकाणी गेलेत आणि त्यामुळं काश्मीरमध्ये बाहेर देशभरातून विशेष करून महाराष्ट्रातून आणि माझ्याही मतदारसंघातून बरेचसे पर्यटक हे आपले सहकुटुंब त्या ठिकाणी गेलेले होते आणि त्यामुळं सगळा संपूर्ण देश हा शोकमग्न होता. सगळा भीतीमध्ये सगळ्यांना होती की आपल्या कुटुंबातील लोक जे त्या ठिकाणी गेलेत ते कुठे असतील, कसे असतील, त्यांची व्यवस्था काय असेल आणि म्हणून सगळे चिंताग्रस्त त्या ठिकाणी निश्चित होते. पण ज्यावेळेस आम्हाला काही फोन आले, मी दिल्लीमध्येच असताना ताबडतोब आम्ही त्या ठिकाणी काल फोन आल्यानंतर इथून सगळी रेल्वेनं जाण्याची व्यवस्था जम्मूपासून तर दिल्लीपर्यंत त्या ठिकाणी आपण केलेली आहे. दिल्लीच्या पुढेही सुद्धा भुसावळपर्यंत पुढेही रेल्वेची व्यवस्था आपण करत आहोत. पण खऱ्या अर्थानं हे लोक सुद्धा जवळपास 8 दिवस या ठिकाणी फिरायला आलेले असताना यांचा सगळा फिरण्यापेक्षा प्रवासातच जास्त वेळ गेला. लहान लहान मुलं होती, काही मुलं आजारी पडलीत आणि सगळे चिंताग्रस्त होते की आपण घरी कधी पोहोचणार. पण आता सगळे या ठिकाणी सुखरूप आहेत, सगळे शांततेचं वातावरण आहे. घरी सुद्धा लोकांना त्यांनी निरोप दिलेले आहेत, फोनवर बोलणे झालेले आहेत आणि आज दुपारी जम्मूवरून 3च्या रेल्वेने स्पेशल बोगी लावून त्या ठिकाणी ते दिल्ली आणि दिल्लीपासून नंतर पंजाब मिलने भुसावळपर्यंत ते पोहोचणार आहेत. त्यांची सर्व व्यवस्था त्या ठिकाणी झालेली आहे आणि सगळ्यांना कोणीही काळजी करण्यासारखं काही नाही. मी स्वतः सकाळी दिल्लीवरून 9:30 वाजता जम्मूला पोहोचलो, या सगळ्यांच्या भेटी घेतल्या आणि निश्चित सगळ्यांना त्या ठिकाणी समाधान वाटलं आणि आपल्याच मतदारसंघातील आपली सगळी लोक या ठिकाणी अडचणीमध्ये असताना माझंही कर्तव्य म्हणून या ठिकाणी आम्ही आलो. सगळे लोक या ठिकाणी सुखरूप आहेत आणि लवकरच ते आपापल्या कुटुंबामध्ये परतणार आहेत.